नमस्कार मित्रांनो, आपल्या अवतीभोवती असे बरेच माणसं दिसतात की जे निव्वळ दुसऱ्यावर टीका करतात. दुसऱ्यांमधलं चांगलं कधी पाहत नाही, पाहतात ते निव्वळ वाईटच. आणि म्हणून त्यांची बुद्धीही तशीच बनलेली असते की जे त्यांना दिसतंय ना ते वाईटच दिसतं. कधीही त्यांच्या मुखातून कुणासाठी चांगला शब्द येणार नाही, देवासाठी फुलं येणार नाही, एखाद्या भिकाऱ्यासाठी अन्न येणार नाही, ताणलेल्यासाठी पाणी येणार नाही, तर येईल ते दुसऱ्याबद्दल वाईटच भाव. आणि म्हणून जे दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात ना, असं म्हटलं जाते की जे दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात तेच स्वतः त्या खड्ड्यामध्ये पडतात. मित्रांनो, तसंच होतं. याची डोळा आपल्याला सगळं भोगावं लागतं. चांगले कर्म करत राहिलो तर चांगलं फळ मिळतं, वाईट केलं तर वाईटच होतं. काकडीच्या वेलाला कधी कारलं लागत नाही आणि कारल्याच्या वेलाला कधी काकडी लागत नाही. चांगलं पेराल तर चांगलंच उगवते, वाईट पेराल तर वाईटच उगवेल. आणि म्हणून आयुष्यात आपण एक खुणगाट बांधून ठेवली पाहिजे की कुणाचं वाईट करू नये, कुणाला वाईट बोलू नये, कुणाच्या काड्या करू नये, कुणाच्या खोड्या करू नये, निव्वळ कुणाच्या चुकाच शोधू नये आणि कुणावर टीका करू नये. मित्रांनो, एकदा बिरबल आणि अकबर दरबारामध्ये बसले होते. अनेक सरदार सुद्धा त्या ठिकाणी बसले होते. आणि अकबराने बिरबलला आदेश दिला की बिरबल, एक सुंदर माझं चित्र तयार कर. आणि बिरबल तुम्हाला माहितच आहे, बिरबल सर्व गोष्टींमध्ये संपन्न असा होता. आणि मग बिरबलाने काय केलं की एक राजश्रींचं सुंदर असं चित्र तयार केलं, चित्र काढलंय. आणि मग राजाने काय केलं, अकबराने ते चित्र सगळ्या सरदारांसमोर ठेवलंय आणि म्हटलं की यामध्ये जे तुम्हाला चुका दिसत असेल त्या चुका तुम्ही शोधा आणि त्या चुकांवर फुल्या मारा की इथे ही चूक आहे. पाहतो तर काय, थोड्या वेळानंतर सगळ्या सरदारांनी आपापल्या पद्धतीने त्या चित्रांमधून चुका शोधल्या आणि फुल्या मारत गेले. फुल्या मारता एवढ्या चुका शोधल्या गेल्या, एवढ्या फुल्या मारल्या गेल्या की चित्रावर फुल्या मारल्या की फुल्यांनी चित्र काढलं हा प्रश्नच होता. या सरदारांनी त्या बिरबलाच्या अनेक चुका काढल्या आणि फुल्या मारत गेल्या. बिरबल थोड्या वेळाने पाहतोय तर आपल्या चित्रावर अनेक फुल्या मारलेल्या आहे आणि चुका काढलेल्या आहे आणि चित्र ते अगदी विचित्र झालेलं आहे. साहजिकच बिरबलाला राग आला आणि तो म्हणतोय की महाराज, ठीक आहे, माझ्या चित्रामधून एवढ्या चुका काढल्या, पण आता तुम्ही एक करा, प्रत्येकाला कॅनव्हास आणि रंग द्या, ब्रश द्या आणि प्रत्येकाला सांगा की तुम्ही एक चित्र काढा. राजाने त्याच पद्धतीने हुकूम काढलाय की प्रत्येकाने कॅनव्हास आणि रंग आणि पेन ब्रश घ्यावा आणि राजाचं एक चित्र काढावं. मित्रांनो, काय झालं की सगळेच दरबारामधले ज्यांनी फुल्या मारल्या होत्या, ज्यांनी चुका काढल्या होत्या, ते सगळेच दरबारातून पळून गेले. एकालाही चित्र काढता आलं नाही. जर स्वतःला चित्र काढता येत नसेल तर दुसऱ्याच्या चित्रामधल्या ते कुरूप होईल, ते विचित्र होईल, एवढं चित्र बेकार करू नये. मित्रांनो, निव्वळ दुसऱ्यावर टीका करू नये, निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढू नये. मित्रांनो, जर चुका काढायच्या असेल तर तिथे सत्य काय, खरं काय हे आपल्याला द्यावं लागतं. नकार द्यायचा असेल तर त्या नकाराच्या जागी आपल्याला होकार भरावा लागतो, होकार पेरावा लागतो. कोणतीही जागा खाली ठेवता येत नाही. मित्रांनो, नकार द्या, चुका काढा, पण चुका काढत असताना तुम्ही सत्य ठेवा, चांगलं ठेवा. सत्य काय हे सांगा. जर सत्य चांगलं ठेवण्याची, खरं बोलण्याची ताकद असेल तर मात्र आपल्याला त्या चुका सांगता येत नाही. आणि म्हणून आपण त्या चुका शोधू नये, त्या चुका तशा पद्धतीने दाखवू नये. तात्पर्य काय मित्रांनो? तर तात्पर्य हेच की आपण नेहमीच दुसऱ्यांच्या चुका शोधतो, त्या चुका शोधणं बंद करा, चुका दाखवणं बंद करा आणि स्वतःवरच एवढा वेळ द्या, स्वतःला सुधारण्यासाठीच एवढा वेळ द्या की दुसऱ्यांच्या चुका शोधण्यासाठी वेळच राहिला नाही पाहिजे. तेही खुश आणि आपणही खुश. सुखी जीवनाचा कदाचित हा मूलमंत्र असेल. स्वीकारूया का? प्रयत्न करूया, स्वीकारूया.
धन्यवाद मित्रांनो.